बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवासंदर्भात रामदास कदमांनी केलेले आरोप खोटे. रामदास कदमांनी माफी मागावी, नाहीतर कोर्टात खेचणार अनिल परबांचा इशारा. रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की जाळलं, अनिल परबांचा सवाल. तर रामदास कदम ठोकणार अनिल परबांवर मानहानीचा दावा. मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही. रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात. तर उद्धव ठाकरे खरे गद्दार, रामदास कदमांचा ठाकरेंना टोला. ओबीसी संघटनांसोबत सरकारची चर्चा. 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी. 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ओबीसी नेते ठाम. परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा GR कसा काढला? ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी. GR रद्द होऊ शकत नाही. ओबीसी नेत्यांच्या मागणीवर मनोज जरांगे संतापले. ओबीसी नेते राजकारण करत असल्याची टीका. गौतमी पाटील कार प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीसच करणार. गरज असेल तरच गौतमीला चौकशीसाठी बोलवणार. तर सीसीटीव्हीमध्ये गौतमी दिसत नसून फक्त चालकच असल्याची पोलिसांची माहिती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट, रोहितचं कमबॅक. तर शुभमन गिल भारताचा कर्णधार. आणि शक्ती चक्रीवादळ घोंघावतंय. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची शक्यता. सोलापूर जिल्ह्यातील कोबी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय. कुरोली तालुक्यात अर्धा एकर कोबीचं नुकसान झालंय. मात्र शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित ठेवल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. अतिवृष्टीमुळे भात शेती उद्ध्वस्त झाली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे मातीमोल झालंय. मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळते तर काही ठिकाणी मिळत नाही. ही मदत तुटपुंजी असल्याचं म्हणत पेरणीचा खर्च तरी काढणार कसा, असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय. अकोल्यातही अतिवृष्टीमुळे फळबागांना फटका बसलाय. संत्र्याची झालेली गळती आणि पीक विमा न मिळाल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांना जेसीबीच्या माध्यमातून संत्र्याची झाडं उद्ध्वस्त केली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथे शालेय विद्यार्थ्यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला. नागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातनं मदत फेरी काढली. या मदत फेरीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीकरता 13,000ची रक्कम जमा झाली. धाराशिव जिल्ह्यातील पूर परिस्थिती ओसरून 8 दिवस झाले. मात्र तरीही शेतशिवारातील पाणी अद्याप ओसरलेलं नाही. त्यामुळे कळंब तालुक्यातील पिंपळगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याचा 10 एकरावरचा कांदा सडून गेलाय. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी शेतातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढण्याची लगबग सुरू केली आहे. पावसात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय. लातूर जिल्ह्यात खरीपाच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. त्यामुळे सोयाबीन उत्पादक आणि फळबागायतदार हवालदिल झालेत. तर पपईला चांगला दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीडच्या कपिलधारवाडीमध्ये रस्त्यांना भेगा पडल्यात, घरांना तडे पडलेत. त्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं. यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती अतिशय विदारक असल्याचं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरेंनी केलं. तर मुख्यमंत्री लवकरच पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केळी आणि पपई फळांचा विमा हा ऑक्टोबरऐवजी जून-जुलै महिन्यात काढण्याची मागणी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. तर याबाबत कृषी मंत्री दत्ता भरणेंसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जालना जिल्हा अतिवृष्टीच्या यादीतून वगळल्याचा आरोप बबनराव लोणीकरांनी केला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचा अहवाल 72 तासात सादर न करता 7 दिवस कार्यालयातच ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्याच्या पर्वती परिसरात पाईपलाईन फुटली. बोरवेलचं काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोचं काम सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या पिलरसाठी खोदलेल्या महाकाय खड्ड्यामध्ये पाणी साचलंय. इथे संरक्षक कठडे नाहीत तरी देखील मुलं पोहण्यासाठी या खड्ड्यात उतरतायत. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता वर्तवली जाते.
लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद झाल्यामुळे ई-केवायसी करण्यात अडचणी येत आहेत. 2 ते 3 दिवसांपासून वेबसाईट उघडत नसल्यामुळे महाई सेवा केंद्राबाहेर महिलांनी गर्दी केली, तर केंद्र चालक देखील त्रस्त झाले. अंबरनाथच्या ढवळेपाडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत 6 महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली. मात्र उद्घाटन न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पत्र्याच्या छताखाली बसवण्यात येत असल्याचं समोर आलंय. तातडीनं नव्या इमारतीमध्ये शाळा सुरू करण्याची मागणी केली जाते. परभणीच्या राजवाडी परिसरातील रस्त्यावरील पुलाचे कठडे वाहून गेले, त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली. तातडीनं कठडे दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात स्मार्ट विद्युत मीटरला नागरिकांनी विरोध केलाय. वीज बिल जास्त येत असल्यामुळे नागरिकांनी आमदार संजय गायकवाडांकडे तक्रार केली. दरम्यान ऊर्जा मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं गायकवाडांनी म्हटलं. वर्धा जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलंय. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहेत. 55 जणांना अनुकंपा तत्वावर नोकरी आणि 94 उमेदवारांना शासकीय नोकरीचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीवरील प्रस्तावित पुलाचं काम रखडल्यामुळे रेवसे रेड्डी सागरी महामार्गाला मोठा ब्रेक लागलाय. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या महामार्गाची संकल्पना करण्यात आली होती. मात्र अद्यापही दाभोळ ते वेलदूर दरम्यानचा हा 3 किलोमीटर लांबीचा पुलाचा प्रकल्प कागदावरतीच राहिलाय. गोंदिया जिल्ह्यातील 221 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. 158 अनुकंपाधारकांना आणि 42 एमपीएससीतून नियुक्त झालेल्यांना पत्रांचं वाटप करण्यात आलं. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचं आधार कार्ड खोटं असल्याचं समोर आलंय. त्या आधार कार्डवरती अस्तित्वातच नसलेला पत्ता आहे. निलेश घायवळनं पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन थेट लंडन गाठलंय. पोलिसांच्या रडारवर असताना घायवळ देश सोडून पळालाय. काही दिवसांपूर्वी त्यानं फेक माहिती देऊन पासपोर्ट देखील काढल्याचं समोर आलं. कळवणमधील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. संतप्त आंदोलकांनी पोलिसांवरती तुफान दगडफेक केली. आदिवासी शेतमजुराचं अपहरण करून हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर सुद्धा दगडफेक करत काचा फोडल्या. दरम्यान सध्या कळवण परिसरात तणावपूर्ण शांतता असून आंदोलक मागणीवरती ठाम आहेत. पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाक्यावरती स्थानिकांकडून टोल वसुली केली जाते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आक्रमक झाल्यात. आक्रमक होत त्यांनी टोल वसुली रोखली. टीईटी सक्तीसंदर्भात सरकारनं पुनर्विचार करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली. यासाठी शिक्षक संघटनांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. अन्यथा टीईटीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा देण्यात आलाय. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये झाडावरती चढून महिलेनं आंदोलन केलं. दरम्यान आमदार राणा पाटील यांनी समजूत काढल्यानंतर 4 तासांनी ही महिला झाडावरून खाली उतरली. मात्र ही महिला अद्याप आपल्या आंदोलनावरती ठाम आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील विल्हाळा येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी मुख्य अभियंता दीपनगर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय. नुकसानग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत चंद्रपूरचा समावेश झालेला नाही. त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसनं आंदोलन केलं. राजुरा तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांचा काँग्रेसचा मोर्चा जाऊन धडकला. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या 4 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाची आज दहीहंडी फोडून सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. बदलापूर रेल्वे स्थानकावरती महिलांनी गरबा खेळला. यावेळी लोकल ट्रेनला सजवण्यात आलं होतं. दरम्यान गरबा पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. रायगड जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील वाद विकोपाला गेला. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमदार महेंद्र दळवींवरती केलेल्या टीकेनंतर दळवी समर्थक आक्रमक झाले. वैयक्तिक टीका सहन करणार नाही असा इशारा देत शेकडो कार्यकर्ते एकवटले होते. मी गद्दार आणि नमक-हरामांना उत्तर देत नाही. ज्यांनी पक्ष चोरला, वडील चोरले, त्यांचं कसलं मेरिट असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेत. एकत्र यायचं नसतं तर आलोच नसतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सूचक इशारा दिलाय. तर काही गोष्टी व्यवस्थित होऊ द्या ना असं देखील ठाकरे म्हणाले. पुण्यात उद्धव ठाकरेंचा सत्कार करण्यात आला. मणिपूरच्या भगिनीनं सत्कार केल्यानंतर निशब्द झाल्याचं वक्तव्य ठाकरेंनी केलं. तर मणिपूर पेटला असताना काही करू शकलो नाही याचं वाईट वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
संजय राऊत म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी अशा शब्दात भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी राऊतांवर टीका केली. राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देत राऊतांच्या पक्षानं सोनिया गांधींच्या जोड्याची पूजा केली असा जोरदार टोला त्यांनी लगावला. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी जमेल तिथे स्वबळावरती लढणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं, तर पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचंही ते म्हणाले. भाजप सक्षम असेल तिथे स्वबळावरतीच लढण्याचा हट्ट धरणार असल्याचं गणेश नाईकांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी शिंदेंना आव्हान दिल्याची जोरदार चर्चा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवरती गंभीर आरोप केला. अंगारा दिल्यासारखं सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देतंय. सरकारची मदत म्हणजे शेळीच्या शिफ्टीसारखी माशाही उडत नाहीत आणि अब्रूही झाकत नाही असा टोला त्यांनी सरकारला लगावला.